नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी एक लय भारी बातमी घेऊन आलो आहे. कारण आता सरकारने आता 2 लाखावरील पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ केले आहे. याचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार याची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा. व्हिडिओ सुरू होण्याआधी एक महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आत्तापर्यंत ABP माझाला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करून घ्या. तर सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 2 लाखांवरील पीक कर्जासाठी तुम्हाला कोणतीही स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क देण्याची गरज नाही आहे. आधी कसं व्हायचं, जर तुम्ही 1 लाख रुपयाचा पीक कर्ज काढला तर तुम्हाला 300 रुपये मुद्रांक शुल्क म्हणून द्यावा लागायचा आणि जर 2 लाख रुपये कर्ज काढला तर तुम्हाला 600 रुपये मुद्रांक शुल्क भरावा लागायचा. पण आता हे पैसे तुमच्या खिशात राहणार आहे, कारण आता तुमचे पैसे वाचणार आहे, कारण तुम्हाला आता कोणताही मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी देण्याची गरज नाही. हा नियम 1 जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे. तुमची बँक सरकारी असो, खाजगी असो किंवा सोसायटी, या सर्वांना हा नियम लागू झाला आहे. तर वाढत्या महागाईच्या काळामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा निर्णय अत्यंत फायदेशीर आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.